आपल्यासोबत आहेत आमदार दीपक केसरकर. सर, काय सांगाल? आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्या अनुषंगाने बरेच प्रश्न हे मांडले गेले होते. काही प्रश्न मार्गी लागलेत, काही प्रश्न मार्गी नाही लागले. शेतकऱ्यांचा विषय आहे. काल विधानभवनाच्या बाहेर आंदोलन देखील झालं. शेतकऱ्यांच्या देखील अनेक मागण्या आहेत. कसं पाहताय? शेतकऱ्यांची कर्जमाफी तर शासनाने दिलेली आहे, ही सगळ्यात मोठी मागणी होती आणि ती मान्य झालेली आहे. चांगला पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे चांगल्या तऱ्हेचं पीक येईल याची अपेक्षा आहे आणि निश्चितपणे हे सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलेलं सरकार आहे. काही कोकणातले प्रश्न होते, आमचे सहकारी आमदार राणे यांनी ते मांडलेले होते. तिथंसुद्धा दशावतारी कलाकारांना न्याय मिळालेला आहे. आंबा काजूच्या कॉम्पेन्सेशन लवकरात लवकर देण्याचं मान्य केलेलं आहे. एकंदरीतच सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघातले प्रश्न इथं लावून धरले. परंतु एकंदरीतच विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला ज्या प्रकारे मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे, त्याच्यातून महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र हे जनतेसमोर आलेलं आहे आणि ह्याला कोणीही उत्तर देऊ शकलं नाही. एवढं ते प्रभावी उत्तर होतं आणि त्याच्यामुळे चांगलं काम महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि त्याचंच प्रतीक हे अतिशय शांतपणे हे अधिवेशन होणार. कोकणातील शेतकऱ्यांसाठी देखील अनेक मुद्दे हे मांडण्यात आले. कोकणातील शेतकऱ्यांसाठी काही आश्वासनं देण्यात आली आहेत का? काय चर्चा झाली आहे? आंबा काजूच्या लवकरात लवकर कॉम्पन्सेशन देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याला पुरेशा रकमेची तरतूद आहे, त्याच्यामुळे कोकणाला सुद्धा न्याय मिळालेला आहे. दुसरा राजकीय प्रश्न आहे. एकूणच आता या आधीचं राजकारण खूपच तापलेलं होतं, सगळं काही पाहायला मिळालं. पण दुसरीकडे पाहायला गेलं तर विरोधक देखील टीका करतात की कुठेतरी विरोधक संपवले जात आहेत. काल त्या दिवशी एकनाथ शिंदे शरद पवारांची भेट झाली, त्यावर देखील राऊतांनी टीका केली. एकूणच कसं बघता याकडे राजकीय? पवार साहेब हे ज्येष्ठ नेतृत्व आहे. अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. सीमा प्रश्नाच्या बाबतीत ते अत्यंत जागरूक राहिलेले आहेत. त्यांचं ज्येष्ठत्व लक्षात घेता त्यांची भेट घेणं, त्यांचा सल्ला घेणं, त्यांना भेटणं, त्यांचा सन्मान करण्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट चुकीची आहे. एकीकडे शरद पवारांचा गट हा कुठेतरी एनडीएमध्ये सामील होणार आहे असं बोलतात. या संदर्भात काय? नाही, याच्यावर मी काही कॉमेंट करू शकणार नाही. त्याच्याबद्दल तुम्ही त्यांच्या पक्षातल्या लोकांना विचारलं. खूप खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहिलं, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसावर अनेक विरोधक तसेच सत्ताधाऱ्यांनी अनेक सभागृहात प्रश्न मांडले, ते मार्गी देखील लागले आहेत. तर काही प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी तसेच कोकणातील शेतकऱ्यांचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर होता. या संदर्भात आपल्याला आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर मी जान्हवी जाधव, मुंबई.